मंडळी, फक्त 1 कप उरलेल्या भातापासून आपण हा मस्त जाळीदार, सॉफ्ट असा नाश्ता 4 ते 5 जणांसाठी बनवू शकतो. आपला 1 कप भात तर सहसा बऱ्याचदा उरतो. नाहीतर तुम्ही एकदा हा नाश्ता करून पाहिला, तर तुम्ही मुद्दामून 1 कप भात उरवताल. असा हा मस्तपैकी चमचमीत नाश्ता बनवून तयार होतो. मिक्सी जारमध्ये 2 वाटी भात ॲड करून घ्यायचा. ह्या ठिकाणी मी 2 वाटी वापरलेला आहे. तुम्ही 1 वाटी भात वापरला तरीही चालतो. 1 वाटी भाताने सुद्धा आपण 4 जणांसाठी मस्त नाश्ता बनवू शकतो. हा शिजलेला भात आहे, उरलेला किंवा ताजा कोणताही भात आपण वापरू शकतो. आणि त्याच मिक्सी जारमध्ये 1 वाटी रवा ॲड करायचा. बारीक किंवा जाड कोणताही चालतो. रव्याचं प्रमाण जर थोडंसं कमी असेल तरीही हरकत नाही. आणि अर्धा वाटी दही ॲड करून घ्यायचं. दही खूप जास्त आंबट असेल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. आणि ह्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी ॲड करून मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट बनवून तयार करायची. जर गरज वाटली तर थोडंसं पाणी आणखीन ॲड करायचं. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा कन्सिस्टन्सीची आपली पेस्ट बनून तयार झाली पाहिजे. जसं आपण डोसा बॅटर, इडली बॅटरसाठी वापरतो, सेम त्याच बॅटरचं. चवीनुसार मीठ ॲड करून त्याला व्यवस्थित एकदा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला सध्या जेवढे बनवायचे आहेत नाश्ते, तेवढंच फक्त आपण एखाद्या बाउलमध्ये बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा इनो किंवा खायचा सोडा ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तव्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. ह्या ठिकाणी तुम्ही कास्ट आयर्न, नॉनस्टिक असं कोणताही पॅन वापरू शकता. आणि त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण छानपैकी असे उत्तप्प्यासारखे आपलं बॅटर ॲड करायचं. वरतून जास्त स्पून फिरवायचा नाही, नाहीतर अशी छानशी जाळी पडत नाही. बॅटर ॲड केल्यानंतर वरतून जर तुम्ही खूप जास्त स्पून गोल गोल फिरवला तर अशी मस्तपैकी स्पॉन्जी जाळी पडत नाही, पोर्स येत नाहीत. त्यामुळे फक्त त्याला असं थोडंसं पॅनला गोल गोल फिरवायचं आणि दोन्हीही साईडनी त्याला मस्तपैकी आपण छानसं भाजून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी ह्याच बॅटरपासून 3 प्रकारे वेगवेगळे असे उत्तप्पे बनवलेले आहेत. बऱ्याच जणांना खूप सॉफ्ट असा उत्तप्पा आवडतो, तर हा आपला पहिला प्रकार. दुसरा थोडासा आपण चमचमीत बनवतोय, त्याचं कारण काही जणांना थोडंसं तिखट, चटपटीत असं आवडतं. त्यावेळेससुद्धा आपण पॅनमध्ये सेम पहिल्यासारखंच बॅटर ॲड करून घ्यायचं आणि त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं स्प्रेड करायचं आणि पॅनला असं गोल गोल आपण फिरून घ्यायचं, म्हणजे बॅटर मस्तपैकी सर्वत्र स्प्रेड होतं. आणि ह्यालासुद्धा सेम पहिल्या उत्तप्प्यासारखंच छानशी जाळी पडू द्यायची. आणि त्यानंतरच आपण त्याच्यावर लगेच गरम मसाला किंवा आपण त्याच्यावर पोडी मसाला जो म्हणतो तो ॲड करायचा, जो आपण बऱ्याचदा थाटे इडलीवर ॲड करतो तशा प्रकारे. त्यामुळे हा उत्तप्पा खायला आणखीनच छान लागतो. ह्या उत्तप्प्यावर आपण आपल्या आवडीनुसार काही भाज्याही कांदा, टोमॅटो, शिमला असं ॲड करू शकतो. आणि बऱ्याचदा ह्या उत्तप्पा पिझ्झा असाही बनवला जातो. म्हणजे एकाच उत्तप्प्याच्या बॅटरपासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे नाश्तेही बनवू शकतो. आणि छानपैकी हा आपला पोडी उत्तप्पम बनून तयार होतो. त्याला दोन्ही साईडनी छानपैकी शेकून घ्यायचं, म्हणजे खातानासुद्धा गरम मसाला किंवा पोडी मसाल्याचा छान असा मस्त चमचमीतपणा ह्या उत्तप्प्याला येतो. हा झाला आपला दुसरा प्रकार. आता आपण तिसरा प्रकार बनवूयात. ह्या ठिकाणी उत्तप्पा थोडासा आपण क्रिस्पी बनवणार आहोत. बऱ्याच जणांना नाश्ता छान असा कुरकुरीत किंवा क्रिस्पी खायला आवडतो. तर त्या सेम बॅटरपासून सेम पद्धतीने आपण त्याला पॅनवर ॲड करून घ्यायचं आणि छानशी जाळी पडल्यानंतर गॅस मात्र कमी करून घ्यायचा. ह्या ठिकाणी आपण हा उत्तप्पा एकदम कमी गॅसवर दोन्हीही साईडनी मस्त शेकून घेणार आहोत. कमी गॅसवर शेकून घेतल्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, दिसताच तुमच्या लक्षात आलं असेल की हा उत्तप्पा एकदम मस्त वरतून कुरकुरीत असा बनलेला आहे. तर हा कुरकुरीतवाला पहिला उत्तप्पम मस्तपैकी दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असतो आणि आतून सॉफ्टही असतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा. असे हे 3 प्रकारचे मस्तपैकी इझी उत्तप्पम बनून तयार आहे. फक्त 1 कप उरलेल्या भातापासून तुम्ही 4 लोकांसाठी झटपट असा हा नाश्ता बनवू शकता. तर तुम्हाला ही झटपट नाश्ता रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा.